नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मोदींचे वारसदार कोण आहे? मोदी नंतर कोण होणार आहे? या देशाचं पंतप्रधान किंवा भाजपचं नेतृत्व कुणाला मिळणार आहे? मोदी नंतर अर्थातच अमित शहाचं नाव घेतलं जातं, पण अमित शहांना सर्व भाजप नेत्यांची सहमती नाही, संघाची सुद्धा सहमती नाही. अमित शहांचा धाक आहे, बरोबर आहे, अमित शहाची दहशत आहे, हे बरोबर आहे, पण अमित शहांचं गुडविल नाही. मोदी मुख्यमंत्री होते गुजरातचे. मोदींची सगळी वाईट कामं अमित शहानी केलेली असली तरी तुलनात्मक दृष्ट्या अमित शहाची इमेज मोदींपेक्षा वाईट आहे, हे संघाचे जुने कार्यकर्तेही मान्य करतात. अर्थातच निखिल वागळे. काल 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे भाषण केलं त्यावर अजूनही चर्चा चालू आहे. भाषण दीर्घ पल्ल्याचं होतं, म्हणजे 103 मिनिटांचं होतं. 2014 पासून कालपर्यंत मोदींची 15 ऑगस्टची जी भाषणं आहेत ती वेळेच्या रूपामध्ये वाढतच गेलेली आहेत. परंतु कालचं भाषण कंटाळवाणं होतं. मोदी थकलेले आहेत असं जाणवत होतं. ऑपरेशन सिंदूर वगैरे त्यांनी शौर्यरस आणायचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्या भाषणामध्ये रंग भरला जात नव्हता. जीएसटी मध्ये सवलती देण्याची जी घोषणा त्यांनी केली ती अपेक्षितच होती. अमेरिकेने निर्बंध घातल्यावर भारत सरकार पुढे, म्हणजे मोदी सरकार पुढे दुसरा काही इलाज नाही. त्यामुळे लोकांची जी अपेक्षा होती ती पूर्ण झाली इतकंच म्हटलं पाहिजे. पण हे भाषण जे गाजतंय ते त्यातल्या मुद्द्यामुळे नाही, त्यातल्या एकाच मुद्द्यामुळे, आणि तो मुद्दा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबतचा. या 103 मिनिटाच्या भाषणातल्या 81व्या मिनिटाला मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या आपल्या मातृ संघटनेची स्तुती करायला सुरुवात केली. ते असं म्हणाले की राष्ट्रसंघ ही जगातली सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना आहे आणि या संघटनेला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या संघटनेने व्यक्तिनिर्माण आणि राष्ट्र निर्माणाच्या कार्यामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे देशाचं. त्यामुळे त्यांचं स्मरण करायला हवं. त्या संघटनेसाठी ज्यांनी आपलं आयुष्य अर्पण केलं त्यांचंही स्मरण करायला हवं, वगैरे वगैरे वगैरे. आता पंतप्रधानांनी, सेक्युलर भारताच्या पंतप्रधानांनी एका धर्मवादी संघटनेचा योग्य आहे का हा प्रश्न लोकांना पडलेला आहे. लोकांना म्हणण्यापेक्षा विरोधकांना पडलेला आहे. कारण मोदी समर्थकांना, मोदी भक्तकर्त्यांना, संघ स्वयंसेवकांनाही आनंद घेतलाय. आक्षेप घेण्याची 2 कारणं आहेत. पहिलं, ही जगातली सगळ्यात मोठी स्वयंसेवी संघटना आहे. यावर केरळमधल्या काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतलाय आणि त्यांनी मोदींना अनेक प्रश्न विचारले. त्यापैकी पहिला प्रश्न हा आहे, जर ही जगातली सगळ्यात मोठी स्वयंसेवी संघटना असेल तर त्याचं रजिस्ट्रेशन कुठे झालेलं आहे? ते रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर आम्हाला दाखवा. दुसरा प्रश्न, ही जर पंजीकृत म्हणजे रजिस्टर्ड स्वयंसेवी संघटना असेल तर तिचे काही हिशोब असतील, ते हिशोब पारदर्शक असायला हवेत, ते कुठे आहेत हे आम्हाला दाखवा. हा महत्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला माहिती आहे, हा पूर्वी वाद झालेला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही अधिकृतरित्या रजिस्टर झालेली संघटना नाही. संघाचं काम वेगवेगळ्या नावांनी चालतं, वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या अकाउंटमध्ये पैसे जमवले जातात. पण मूळ जी मातृ संघटना आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, याचं कुठेही रजिस्ट्रेशन झालेलं नाही. खरं तर नागपूरमध्ये काही व्यक्तींनी राष्ट्रसंघ या नावाने वेगळी संघटना रजिस्टर केलेली आहे, लक्षात घ्या. त्यामुळे केरळमधल्या काँग्रेसने जो प्रश्न विचारलाय तो गैरलागू नाही. पण त्यामुळे आता वाद निर्माण झालेला नाही. वाद यामुळे निर्माण झालेला आहे की देशाचे पंतप्रधान ज्या संघटनेची एवढी स्तुती करतायत त्या संघटनेचं स्वातंत्र्य आंदोलनामध्ये योगदान काय होतं? मोदींनी ही स्तुती इतर वेळी केली असती तर गोष्ट वेगळी होती, आणि मोदी हे संघातूनच आल्यामुळे अशी स्तुती त्यांनी केली असती तर फारसं आश्चर्य वाटलं नसतं. पण काल 2 घटना घडलेल्या आहेत. एक म्हणजे मोदी सरकारच्या पेट्रोलियम खात्याने जी जाहिरात प्रसिद्ध केली त्यामध्ये भगतसिंग आणि महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्या चित्रांच्या वर सावरकरांचं चित्र छापलं. म्हणजे जणू काय असं म्हणायचं होतं या लोकांना की सावरकरांचं योगदान हे महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांच्यापेक्षा मोठं होतं. हे करायचं काही कारण नव्हतं, पण ही निव्वळ चमचेगिरी होती. म्हणजे पेट्रोलियम विभागामध्ये जे काही कर्मचारी असतील त्यांनी सत्ताधाऱ्यांची केलेली ही निव्वळ चमचेगिरी आहे. यालाही आक्षेप घेण्यात आला. तुषार गांधींनी याला आक्षेप घेतला, कारण सावरकरांचं योगदान काय होतं याविषयी वाद आहे. सावरकर अंदमानला होते, अंदमानमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा त्यांना झाली होती, पण त्यानंतर बाहेर आल्यानंतर सावरकरांचा जो प्रवास आहे तो ब्रिटिशांचं लांगुल चालन करण्यात गेला असा आक्षेप घेण्यात येतो. त्यामुळे महात्मा गांधींच्या बरोबरीने किंवा त्यांच्या वर सावरकरांचं चित्र छापावी की नाही हा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा हा
की स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान जर एखाद्या संघटनेचा उल्लेख करतायत कौतुकाने, तर या संघटनेचा स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभाग काय होता? संघाचा स्वातंत्र्य आंदोलनामध्ये अधिकृत सहभाग 0 होता. हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. अनेक वेळा यावर चर्चा झालेली आहे. संघाचे संस्थापक होते डॉक्टर बळीराम हेडगेवार. हे 2दा तुरुंगात जाऊन आले होते, हे खरं आहे. पण ते काँग्रेसचे कार्यकर्ते असताना, काँग्रेसचे सदस्य असताना 2दा तुरुंगात जाऊन आले होते. संघाची स्थापना केल्यानंतर ते एकदाही अशा प्रकारच्या चळवळीत गेले नाहीत किंवा तुरुंगात गेले नाहीत. संघाचे काही कार्यकर्ते वैयक्तिकरित्या स्वातंत्र्य चळवळीत होते, पण ते काँग्रेसच्या झेंड्याखाली संघ संस्था म्हणून, संघटना म्हणून कधीही स्वातंत्र्य चळवळीत सामील झाला नाही. उलट गुरु गोळवळकरांची सगळी नीती ही ब्रिटिशांना मदत करणारी होती, जशी सावरकरांची नीती होती. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला ब्रिटिशांच्या सैन्यात भारतीयांनी भरती व्हावं म्हणून सावरकरांनी प्रयत्न केले होते. गोळवळकरांनीही 42च्या चळवळीला विरोध केला होता आणि त्यावेळेला ब्रिटिश सरकारला पाठिंबा दिला होता. गांधी द्वेष हा राष्ट्रसंघाचा आत्मा होता, तसाच सावरकरांच्या हिंदू महासभेचाही आत्मा होता. त्यामुळे गांधीजीच्या चळवळीचं नेतृत्व करतात, त्या चळवळीला विरोध करायचा, एवढ्या एकाच उद्देशाने गोळवळकरांनी, सावरकरांनी या गांधीजींच्या नेतृत्वाखाली चाललेल्या स्वातंत्र्य चळवळीला विरोध केला होता. त्यामुळे साहजिकच स्वातंत्र्य चळवळीत संघाचं योगदान 0 होतं, 0. फाळणीवरून त्यांनी वाद निर्माण केले, गांधीजींवर आरोप केले, पण शेवटी देशाच्या फाळणीला विरोध करणारे गांधीजी हे एकमेव नेते होते, लक्षात घ्या. फाळणी काँग्रेसच्या नेत्यांनी, नेहरूंपासून सर्व नेत्यांनी मान्य केली, हिंदुत्ववादी नेत्यांनी मान्य केली, मुस्लिम नेत्यांनी मान्य केली. गांधीजी स्वातंत्र्याच्या दिवशी, स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट 1947ला दिल्लीला हजर राहिले नाहीत, दंगलग्रस्त नौखालीमध्ये निघून गेले, हे लक्षात घ्या. गांधीजींनी कधीही फाळणी मान्य केली नाही. पण गांधींचा द्वेष हेच यांचं मूल्य होतं, हाच यांचा आत्मा होता आणि तोच प्रवास अजूनही चालू आहे. अशा संघटनेचं पंतप्रधानांनी कौतुक का करावं हा आक्षेप विरोधकांनी घेतलेला आहे, काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे. जयराम रमेश यांनी टीका केलेली आहे, असदुद्दीन ओवैसी यांनी प्रखर टीका केलेली आहे पंतप्रधानांवर, की स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग न घेतलेल्या संघटनेचं कौतुक तुम्ही कशासाठी करता. हा वाद चालूच राहील, पण मूळ मुद्दा तो नाहीये. माझा मुद्दा हा आहे की 15 ऑगस्ट 2025च्या, म्हणजे यावेळच्या 15 ऑगस्ट 2025च्या भाषणातच राष्ट्रसंघाची स्तुती करावी असं पंतप्रधान नरेंद्र मोदींना का वाटलं, याची गरज त्यांना काय वाटली. 2014 पासून आजपर्यंत मोदी पंतप्रधान आहेत. एवढी वर्ष त्यांनी लाल किल्ल्यावरून भाषणं दिली आहेत. एकाही भाषणात त्यांनी RSSचा उल्लेख केला नव्हता. याच वेळेला RSSचा उल्लेख करावा अशी गरज मोदींना का वाटली. मोदी समर्थक म्हणतील की संघाला 100 वर्ष होत आहेत म्हणून नरेंद्र मोदींना ही गरज वाटली. एवढंच त्याचं कारण नाहीये. इतकं सोपं साधं कारण राजकारणात नसतं, हे लक्षात घ्या. मूळ कारण असं आहे की संघाशी आपले संबंध सुधारावेत याची गरज, याची निकड मोदींना गेले काही महिने भासू लागलेली आहे, हे लक्षात घ्या. याचं कारण असं आहे की 2014 पासून आजपर्यंत मोदींनी पंतप्रधान झाल्यावर संघाच्या मुख्यालयाला भेट दिली नव्हती. काही महिन्यांपूर्वी ते नागपूरला संघाच्या मुख्यालयात गेले, मोहन भागवत यांची त्यांनी भेट घेतली आणि मोहन भागवत यांच्याशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न त्यांनी त्या वेळेपासून चालवलाय असं बाहेर बोललं जात आहे. संघामध्येही बोललं जात आहे, संघाच्या बाहेरही बोललं जात आहे. याचं महत्वाचं कारण हे आहे संघाची स्तुती करण्याचं आणि संघाचे संबंध सुधारण्याचं की 2024च्या लोकसभा निवडणुकीत संघाच्या स्वयंसेवकांनी अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं काम करायला नकार दिला. भाजप हा संघापेक्षा मोठा होतोय. मोदी हे सरसंघचालकांपेक्षा अधिक प्रभावी होत आहेत, अमित शहा अधिक प्रभावी होत आहेत. असं म्हणून आम्ही आता भाजपचं काम करणार नाही असं 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी संघ स्वयंसेवकांनी सांगितलं आणि त्याचा मोठा फटका भाजपला अनेक राज्यात बसला. महाराष्ट्रापासून उत्तर प्रदेशपर्यंत अनेक राज्यात बसला. हे आकड्यांनी सिद्ध झालेलं आहे. मला नव्याने काही आकडे सांगायची गरज नाहीये. भाजपच्या खासदाराची संख्या अशी घसरली त्याचं कारण संघाचा असहकार हे होतं, हे लक्षात घ्या. तेव्हापासून मोदींच्या मनाने हे घेतलेलं आहे की आता मला संघाशी संबंध सुधारायला हवेत. तुम्हाला माहिती आहे का, गेले काही महिने भारतीय जनता पक्षाला आपला नवा पक्षाध्यक्षच नेमता येत नाही. JP नड्डाच अजून पक्षाध्यक्ष आहेत. JP नड्डा मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत, महत्वाचं खातं सांभाळतायत, पण अजूनही त्यांना पक्षाची जबाबदारी सांभाळावी लागते. नवा पक्षाध्यक्ष नेमला जात नाही. याचं महत्वाचं कारण हे आहे पक्षाध्यक्ष कुणाला करावं याविषयी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यामध्ये एकमत होत नाहीये.
संघाने एक नाव सुचवलं तर ते नाव मोदी आणि शहाना पसंत पडायला पाहिजे. मोदी शहाने एक नाव सुचवलं तर ते मोहन भागवत आणि संघाला पसंत पडायला पाहिजे. हेच जुळून येत नाहीये. त्यामुळे भाजपला नवा पक्षाध्यक्ष मिळत नाहीये, हे लक्षात घ्या. जगदीप धनकड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपती पदाची खुर्ची खाली झालेली आहे. उपराष्ट्रपती कोणाला करावं याविषयी भाजप आणि संघामध्ये मतभेद आहे असं बोललं जात आहे. त्याविषयी एकमत व्हायचंय. म्हणजे मोहन भागवत हे आपल्या बाजूला असणं आवश्यक आहे याची गरज मोदींना पुन्हा पुन्हा भासू लागलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, काही महिन्यांपूर्वी मोहन भागवतांनी असं विधान केलं की राजकीय नेत्यांनी 75 वर्ष पूर्ण झाल्यावर निवृत्त व्हायला पाहिजे. त्यांनी मोदींचं नाव घेतलं नव्हतं, पण तुम्हाला माहिती आहे पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे 17 सप्टेंबर 2025ला नरेंद्र मोदी हे 75 वर्षाचे होत आहेत. स्वतः मोहन भागवत सुद्धा त्याआधी 75 वर्षाचे होत आहेत. जर मोहन भागवत स्वतःच म्हणतायत की 75व्या वर्षी राजकीय नेत्यांनी निवृत्त व्हायला हवं, तर याचा अर्थ ते मोदींनाही सुचवतायत का, हा चर्चेचा विषय आहे. संघ परिवारात ही चर्चा जोरदार चालू आहे की 17 सप्टेंबर 2025 रोजी नरेंद्र मोदी निवृत्त होतील का. आणि नरेंद्र मोदींची अजिबात इच्छा नाही निवृत्त व्हायची. कोणत्याही परिस्थितीत 2029 पर्यंत नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी राहायचंच आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे त्यांना जर पंतप्रधानपदी राहायचं असेल 75 वर्ष पूर्ण केल्यावर, तर संघानी सहमती दर्शवायला हवी, मोहन भागवतांनी सहमती दर्शवायला हवी. म्हणजे आधी मोहन भागवत जर 75 वर्षी निवृत्त झाले तर मोदींवर नैतिक दडपण येणार. म्हणजे मोहन भागवतांनी निवृत्त होऊ नये म्हणून प्रयत्न करायला हवेत. संघाची स्तुती करण्यामागे मोदींची जी भूमिका आहे त्यामध्ये ही अत्यंत महत्वाची भूमिका आहे की मला 75व्या वर्षी निवृत्त व्हायचं नाहीये आणि संघाने त्याला होकार द्यायला हवा, म्हणून संघाची मर्जी संपा देण्याचा मी प्रयत्न करतोय, अशीच मोदींची भूमिका दिसते. आणि मोदींचे जे विश्लेषक आहेत ते हे प्रकर्षाने मांडतायत कालपासून की एवढी संघाची स्तुती मोदी का करायला लागले, त्यांना ही गरज का वाटायला लागली. साधी गोष्ट आहे की संघाच्या संमतीशिवाय मोदी पंतप्रधानपदी राहू शकत नाही. आणि जर 2029 पर्यंत पंतप्रधानपदी मोदींना राहायचं असेल तर सरसंघचालकांची म्हणजे सध्या मोहन भागवतांची संमती हवी. त्यामुळे संघाची स्तुती करून मोदी मोहन भागवतांना आपल्या बाजूला ठेवू इच्छित आहेत, हे लक्षात घ्या. हे राजकारण आहे. म्हणजे संघाची स्तुती करावी की नाही याचा तात्विक मुद्दा वेगळा, पण भाजप आणि संघामध्ये जो अंतर्गत संघर्ष सातत्याने चालू आहे आणि तो सातत्याने चालू आहे. म्हणजे जर आपल्याला असं वाटत असेल संघ आणि भाजपमध्ये सगळं काही आलबेल आहे, तर असं अजिबात आलबेल नाही. संघाने आजपर्यंत मोदींच्या पुढे कायम पडती भूमिका घेतलेली आहे. याचं कारण 2014ला मोदींनी जे आपलं इमेज बिल्डिंग केलं त्यामुळे संघाला सत्ता मिळाली. नाहीतर संघाकडे असा कोणीही नेता नव्हता. आणि मोदींनी जर 75व्या वर्षी अडवाणींना निवृत्त करून टाकलं होतं. 75चा मुद्दा महत्वाचा ठरतो तो यामुळे की 75व्या वर्षी तुम्ही अडवाणींची रवानगी मार्गदर्शक मंडळात केली. मग आता तुम्ही जेव्हा 75 पूर्ण करताय तेव्हा तुम्ही कुठे जाणार आहात हा प्रश्न अडवाणी समर्थक सुद्धा विचारणारच आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आपली निवृत्ती टळावी म्हणून नरेंद्र मोदी संघाची स्तुती करतायत आवर्जून 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये, हे लक्षात घ्या. पुढे काय होतं हे बघावं लागेल. मोदींनी जर 15 ऑगस्ट तर आता झालंच आहे, 17 सप्टेंबर नंतर 75 पूर्ण झाल्यावर जर पंतप्रधान पद सोडलं नाही तर त्यांच्यावर टीकेची झोड उठेल. कारण तुम्ही अडवाणींना एक सांगत होतात, तुम्ही येदियुरप्पांना एक सांगत होता. येदियुरप्पांना निवृत्त करून त्यांना परत आणलं कारण कर्नाटक भाजपकडे दुसरा नेता नाही. पण येदियुरप्पांना सुद्धा 75 पूर्ण झाली म्हणून निवृत्त करण्यात आलं होतं, हे लक्षात घ्या. तुम्ही अडवाणींना निवृत्त केलं, तुम्ही येदियुरप्पांना निवृत्त केलं, मग तुम्ही स्वतःला हा नियम का लावत नाही हा प्रश्न मोदींना विचारला जाईल. जर सरसंघचालक असं म्हणाले नाही मोदींशिवाय आपल्याला पर्याय नाही, 2029 पर्यंत मोदीच राहणार आहेत, तर मोदींवर ही जी टीका होईल तिची धार कमी होईल, हे लक्षात घ्या. म्हणून संघाचं जे लांगुल चालन चाललंय मोदींचं ते त्यासाठी चाललेलं आहे. मोदींचे वारसदार कोण आहेत, मोदीनंतर कोण होणार आहे या देशाचं पंतप्रधान किंवा भाजपचं नेतृत्व कुणाला मिळणार आहे. मोदीनंतर अर्थातच अमित शहाचं नाव घेतलं जातं, पण अमित शहाना सर्व भाजप नेत्यांची सहमती नाही, संघाची सुद्धा सहमती नाही. अमित शहाचा धाक आहे हे बरोबर आहे, अमित शहाची दहशत आहे हे बरोबर आहे, पण अमित शहाचं गुडविल नाही. मोदी मुख्यमंत्री होते गुजरातचे, मोदींची सगळी वाईट कामं अमित शहानी केलेली असली तरी तुलनात्मक दृष्ट्या
अमित शहाची इमेज मोदींपेक्षा वाईट आहे हे संघाचे जुने कार्यकर्तेही मान्य करतात. त्यामुळे अमित शहाना सर्वांची संमती नाही. अमित शहानंतर नाव येतं आदित्यनाथ यांचं. आदित्यनाथ यांनाही भाजपच्या सर्व नेत्यांची संमती नाही आणि आधुनिक जगामध्ये भगवी वस्त्र परिधान केलेला मुख्यमंत्री देशाचा पंतप्रधान होऊ शकतो असं भाजपला अजून तरी वाटत नाहीये. म्हणजे एवढं हिंदू राष्ट्र आपलं झालं नाहीये असं भाजपवाल्यांचंही मत असावं. म्हणून मग संघाकडून अंतर्गत चर्चेमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव सुद्धा चालवलं जातं. हे लक्षात. देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा नाव चालवलं जात आहे की देवेंद्र फडणवीस हिंदुत्ववादी आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यक्षम कारभार केलेला आहे संघवाल्यांच्या मते आणि त्यांची प्रतिमा ही आधुनिक सुद्धा आहे. मग देवेंद्र फडणवीस मोदींचे वारसदार का होऊ शकत नाहीत असा प्रश्न संघाच्या आतल्या गटातून विचारला जातो. हे लक्षात घ्या. म्हणजे मोदी जर निवृत्त झाले तर 2029 पर्यंत मोदी निवृत्तच झाले नाही, संघाने त्यांना संमती दिली तर गोष्टच वेगळी. मग सगळी चर्चा पुढे जाईल. मग चर्चा सुरू होईल 2029 नंतर कोण, मोदी नंतर कोण. जशी नेहरू नंतर कोणी चर्चा झाली होती, तशी इंदिरा गांधी नंतर कोणी चर्चा झाली होती, तशी मोदी नंतर कोण ही सुद्धा चर्चा होणार. पण ती आज होणार की आणखी 4 वर्षांनी 2029 नंतर होणार एवढाच प्रश्न आहे. तेव्हा 2029 पर्यंत आपल्याला पंतप्रधानपदी राहता यावं म्हणून सरसंघचालकांची मर्जी संपादन करण्यासाठी मोदी हे प्रयत्न करतायत असं दिसतंय. असो, मोदींच्या 15 ऑगस्टच्या भाषणानंतर जी चर्चा सुरू झाली संघाच्या स्तुतीनंतर त्याचा राजकीय अर्थ काय आहे हे सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला. पुढच्या काही दिवसात याबाबत घटना घडतील, कारण फार दिवस नाहीये. 17 सप्टेंबर महिन्याभरानेच येणार आहे. त्यामुळे नेमकं काय होतंय हे आपल्याला दिसेल. मोदी निवृत्त होतात की मोदींना सरसंघचालक अभय देतात हे आपल्याला पाहावं लागेल 1 महिन्यानंतर. आज एवढंच पुरे. निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हे चॅनल विनामूल्य आहे. तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर व्हा. हा व्हिडिओ शेअर करा, हा व्हिडिओ व्हायरल करा. आज इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. पाहत रहा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.